नमस्कार. आपण महाटेट 2025 या परीक्षेची आपण तयारी करत आहोत आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तुमचा अभ्यास हा IBPS पॅटर्ननुसार झाला पाहिजे. जेणेकरून IBPS पॅटर्ननुसार जर तुमचा अभ्यासाची तयारी असेल तर मग तुम्हाला महाराष्ट्र परिषदने जरी एक्झाम घेतली तरी तुम्ही सहज क्रॅक कराल. TCS कडून जरी एक्झाम झाली तरी तुम्ही क्लिअर कराल आणि IBPS कडून तर एक्झाम झाली मग तर तुम्ही त्यामध्ये मास्टर माइंड असाल. तर त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची ती IBPS पॅटर्ननुसार करायची. दिले असतील तर त्यांच्या लक्षात आलं असेल साधा सरळ प्रश्न त्यांनी विचारत नाहीत. प्रश्नामध्ये काहीतरी फिरवून काहीतरी गोंधळ केलेला असतो. दिसताना तो दिसतो की अरे हा किती क्वेश्चन सोपा आहे, पण काही शब्द असे वापरले असतात जिथे आपले मार्क जाऊ शकतात. तर एक एक्झाम्पल बघा, खूप आणि इतका अवघड पण नसतं. ज्यावेळेस तुम्ही माइंड शांत ठेवता आणि तुमचं फोकस पूर्ण डोळे त्याच्यावर असतात ना, त्यावेळेस तुमचं डोळ्यानं प्रश्न वाचले जातात आणि माइंडनं ते कॅल्क्युलेशन होत सॉल्व्ह झालेलं असते विदिन अ मिनिटमध्ये, विदिन सेकंडमध्ये ॲक्च्युली. ओके, तर एक प्रश्न बघा तुम्ही IBPS पॅटर्ननुसार कसा असेल तर एका विशिष्ट कोडमध्ये always to be right, हे 4 9 3 2 असे लिहिले आहे. राईट इज ऑल्सो जस्ट हे 9765 या कोड मध्ये त्यांनी दर्शवलेलं आहे. कम टू टर्म्स हे 138 असे लिहिले आहे. टर्म्स आर जस्ट हे 016 असे लिहिले आहे. ऑलवेज इज हे 74. ह्या अशा विशिष्ट कोड मध्ये आपल्याला सेंटेन्स दिलेले असतात आणि हे जरुरी नाही की ऑलवेज म्हणजे 4, टू म्हणजे 9, बी म्हणजे 3, राईट म्हणजे 2 असं नाही आहे. या कोणत्या तरी शब्दांना हे विशिष्ट असं कोड दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला कोणत्या शब्दाला कोणता कोड आहे तो ओळखायचा आणि त्यांनी दिलेले याच्यावर आधारित 3-4 प्रश्न असतात. ती प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. हे सोडवायला तुम्हाला काही सेकंद लागतील आणि याच्यावरचे प्रश्न सोडवायला म्हणजे हे जर सुटला तुम्हाला कोणत्या शब्दाला कोणता कोड वापरलाय हे जर सुटलं तर तुम्ही ती खालची दिलेली 4 ते 5 प्रश्न जे असतात ते सहज तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ते 2 ते 5 सेकंदात प्रश्न सुटतात आणि हे जे आहेत हा जो टॅग किंवा हा जो कोड आहे हा सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 35 ते 40-45 सेकंद आपल्याला लागतात आणि टोटल 1 मिनिटामध्ये हा कोड सॉल्व्ह होतो आणि याच्यावर 5 प्रश्न सॉल्व्ह होतात. म्हणजे 1 मिनिटात हे एक्झाम्पल तुम्हाला 5 मार्क देऊन जातात आणि अशा पॅटर्नचे क्वेश्चन्स हे बऱ्यापैकी 2 ते 3 येतात आणि त्या 2-3 प्रश्नामध्ये खाली 4-5 क्वेश्चन उपप्रश्न असतात असं म्हणायला हरकत नाही. ओके, आता हा पॅटर्न म्हणजे कोणत्या शब्दाला कोणता कोडवर्ड वापरलाय हे कसं ओळखायचं तर दिलेले जे सेंटेन्स आहेत हे एकाखाली एक मांडून हे कोडवर्ड एकाखाली एक साईडला लिहून घ्या. आता हे प्रश्न असाच आहे, मी इथंच करते तुम्हाला. याच्यामध्ये 2 जर सेंटेन्स बघितलं ऑलवेज टू बी राईट आणि राईट इज ऑल्सो जस्ट, या 2 वाक्यामध्ये किंवा या 2 शब्दामध्ये कोणते 2 किंवा कोणता कॉमन शब्द आहे तर इथं जर बघितलं तर राईट हा कॉमन आहे. तर दिलेल्या कोडवर्ड मध्ये कोणता अंक कॉमन आहे तर दिसतो आपल्याला 9 हा अंक कॉमन आहे. याचा अर्थ राईट या शब्दासाठी 9 हा कोडवर्ड वापरला आहे. पुढे जाऊन आपण बघा कोणतेही 2 घ्या. आता हे
वाक्य घेतले, टर्म्स, इथं पण टर्म्स आहेत, हा टर्म्स आणि हे, याच्यामध्ये कॉमन जर बघितलं तर हे एक, टर्म्स साठी एक हा कोडवर्ड वापरला आहे. अजून याच्यामध्ये तुम्हाला दिसते, इथं ऑलवेज दिसतोय, इथं ऑलवेज दिसतोय. ऑलवेज ऑलवेज म्हणजे या दिलेल्या टॅग मध्ये किंवा या दिलेल्या कोड मध्ये कोणता अंक कॉमन आहे? 4. म्हणजे ऑलवेजला 4. मी वेगवेगळे साईन वापरते जेणेकरून ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. सर्कल केलाय म्हणजे हा नो कोड आहे. जर याला स्क्वेअर आहे तर इथं 1 ला स्क्वेअर आहे. हा डॅश केलेला तो त्याचा कोड असेल. आता राहिला इथं इजला 7 आहे. इथं राहिला आर आणि जस्ट, इथं दिसतंय म्हणजे जस्ट साठी ज्या 2 शब्दांना आपण आकार दिलाय किंवा त्याला राऊंड केलाय त्याच 2 कोडवर्ड मध्ये बघायचा कॉमन कोणता आहे, तर इथं आहे 6. ओके, मग इथं जर आर बघितलं, आर ला राहिलेला हा 0 आहे. परत राहिलाय कुठला 2 एक आहे बघा, इथं हा 2 आहे. ह्या 2 साठी वर्ड वापरलाय 3, कोड वापरलाय 3. राहिलाय कमला 8 आहे. इज ऑल्सो 7 5, इज आता 7 आहे, याचा अर्थ ऑल्सो ला 5 आहे. आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, आता हे आपण मी तुम्हाला सांगत सॉल्व्ह करते तरी पण हे आपल्याला एका मिनिटामध्ये हे सॉल्व्ह झालेलं असणार आहे. आणि जर तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला काहीच सुटणार नाही आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला हे एक्झाम्पल्स काही सेकंदात सॉल्व्ह होतील. ओके, तर याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, तर पहिला प्रश्न आहे कम साठी कोणता कोड वापरलेला आहे. कम साठी कोणता कोड वापरलेला आहे, आपल्याकडे हे सॉल्व्ह केलेला आहे त्याच्यामुळं कम कुठे दिसतोय, कम इथे दिसतोय आणि रिकाम आहे इथं 8 आहे. कम साठी 8 हा कोड वापरलेला आहे. दुसरा प्रश्न आहे कोड, आता दुसरा प्रश्न बघा, कोड 8 6 3 1 5 साठी कोणते शब्द तयार केले जाऊ शकतात. ओके, आता आपल्याकडं कोड आहेत, शब्द आहेत, शब्दांची आणि कोडांची जोडी जमलेली आहे. त्यामुळे फक्त इथं यांच्या जोड्याला शोधायच्या. म्हणजे 8 ची जोडी कोण आहे, 8 ला इक्वल कम म्हणजे 8 साठी कम. 6 साठी काय आहे बघा, 6 साठी आहे जस्ट. 3 साठी कोणता कोड वापरलेला आहे, 3 साठी 2. इथं 1 आहे, 1 दिसतोय, 1 साठी आहे स्क्वेअर म्हणजे इथं टर्म्स. आणि 5 साठी आहे 5 कुठं दिसतंय का, इथं. ओके, म्हणजे याला आहे अल्सो, कारण इज इथं 7 वापरलंय म्हणजे आपण 5 ला वापरणार अल्सो. तर 8 6 3 1 5 याच्यासाठी कोड वर्ड तयार झालाय कम जस्ट 2 टर्म्स अल्सो. खूप वेळ नाही लागलेला. तिसरा प्रश्न आहे ऑलवेज बी राईट. आता तिसरा प्रश्न बघा, ऑलवेज बी राईट, ऑलवेज बी राईट टर्म्स हे कोणत्या कोडचं प्रतिनिधित्व करतं. कोणत्या कोडचं प्रतिनिधित्व करतं म्हणजे आपल्याला वर्ड दिलंय आणि याचे फक्त आपल्याला कोड शोधायचे आहेत. ऑलवेज साठी कोड बघा आहे 4, बी साठी आहे 2, राईट साठी आहे 9 आणि टर्म साठी दिसतोय 1. फक्त विदिन अ सेकंदात आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. हा पॅटर्न तुम्हाला समजला. याच्यावर तुम्ही 5 प्रश्न सोडवली, एका मिनिटात तुम्ही 5 गुण घेऊन जाल. ओके, पुढे आहे आणखीन एक प्रश्न आहे, या कोड मध्ये 6 कोणते शब्द दर्शवते. 6 कोणते शब्द दर्शवते, तर 6 जस्ट हे शब्द दर्शवतो. ओके, हा इतका सोपा प्रश्न आहे आणि असे प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्न मध्ये विचारले जातात. आणि काय अवघड आहे याच्यामध्ये, खूप सोपे आहेत प्रश्न. अशाच प्रकारचे आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत किंवा अजून याच्यामध्ये पार्ट्स आहेत तेही आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्यामुळं लवकरात लवकर तुमचं ॲडमिशन करून घ्या. 7 एप्रिल पासून आपली बॅच सुरू होतीये आणि
एकदम काय आहे ते IBPS पॅटर्न नुसार आपण रेसमध्ये पळायचं आहे, फास्टमध्ये पळायचं आहे. ओके. आता आणखीन एक जे खूप अवघड वाटतं तो आहे डेटा इंटरप्रिटेशन. ओके. खूप वेळा मी बघितलंय की DI डेटा इंटरप्रिटेशन जे आहे, माहितीचं इंटरप्रिटेशन आपण जे करतो तर ते सुटत नाही. तर ते प्रश्न आपण आज बघणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करतो. प्रश्न आता लिहायला मी जर गेले तर इथं भरेल पूर्ण, पण लिहूया. चला. ओके. सचिन रोहित शिखर पाठ करते याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला इथं इंटरप्रिटेशन करता येईल. विराट आणि गौतम हे पाच खेळाडू वेगवेगळ्या टीमसाठी, कोणत्या टीम? IPLच्या टीम. IPL चालू आहे, IPL सीझन. मग IPLचा प्रश्न व्हायला पाहिजे. IPL संघासाठी खेळत आहेत. IPLचे खेळाडू जर आले तर त्यांचे संघ पण पाहिजेत. तर संघ आहेत KKR, MI, CSK, DD, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि RCB. परंतु त्याच क्रमाने, म्हणजे प्रश्न वाचा व्यवस्थित, परंतु त्याच क्रमाने आवश्यक नाही. म्हणजे अनुक्रमे दिलेलं नाहीये. सचिन हा KKR साठीच खेळेल असं नाही, किंवा विराट जो आहे तो 4 नंबरला आहे म्हणून इथं 4 नंबरची टीम DD आहे तर दिल्ली डेअरडेव्हिल्स साठी खेळतोय असंही नाही. या संघांचे मालक सुद्धा दिलेले आहेत. या संघांचे मालक दत्ता, सुनील, योगेश, विष्णू आणि सिद्धेश आहेत. आता खाली अट दिलेत, किंवा जे टीम आपण शोधणार आहोत, कोण कोणत्या संघात आहेत, त्या संघांचे मालक कोण आहेत, जे आपण शोधणार आहोत त्याच्यासाठी हिंट दिलेले आहेत आपल्याला. दत्ता KKRचा मालक आहे. पहिली हिंट, दत्ता KKRचा मालक आहे. पण सचिन आणि गौतम KKR कडून खेळत नाहीत. कुणाकडून खेळतायत ते आपण शोधायचं आहे. ओके. विराट सिद्धेशच्या मालकीच्या संघाकडून खेळतोय. विराट सिद्धेशच्या मालकीकडून खेळतोय. शिखर DD साठी खेळत आहे. शिखर DD साठी
खेळत आहे. गौतम RCB कडून खेळत आहे. गौतम RCB कडून खेळत आहे. जो सुनीलच्या मालकीची नाही. जो सुनीलच्या मालकीची नाही. CSK विष्णू यांच्या मालकीची आहे. CSK विष्णू यांच्या मालकीची आहे. असा प्रश्न बघितला की भीती वाटते ना. पण जर तुम्ही जसंच्या तसं वाचत आपण इथं काहीतरी मार्क वगैरे करणार आहोत तसं करत गेला ना तर हा प्रश्न तुम्हाला 5 मार्क देऊन जाणार आहे. सॉल्व करायला 1.5 मिनिटं लागतील आणि हा जो इंटरप्रिटेशन करणार आहे त्याच्यासाठी 1 ते 1.5 मिनिटं लागतील. आणि त्याच्यानंतर जे 5 प्रश्न असणार आहेत त्याला आपल्याला 10 ते 20 सेकंदात ती प्रश्न सुटणार आहेत. ओके. मग 10 ते 20 सेकंदात याचा अर्थ आपल्याला 2 मिनिटात 5 मार्क मिळतात. आणि जर आपण हिशोब केला तर 33 ते 35 सेकंदात एक प्रश्न सोडवायचा आहे. 33 ते 35 सेकंदात आपल्याला जर एक प्रश्न सोडवायचा आहे म्हणजे एका मिनिटात म्हणजे एक धरा, एका मिनिटात 2 प्रश्न धरा. एका मिनिटात 2 प्रश्न, 2 मिनिटात 4 प्रश्न सोडवायला पाहिजे. पण हा अशी प्रश्न जर सोडवली तर 2 मिनिटात आपली 5 प्रश्न सुटतात. त्यामुळे हा असे प्रश्न बघून घाबरून जायचं नाही आणि हा प्रश्न स्किप करायचा नाहीये. आणि ही अशी प्रश्न तुम्हाला 2 ते 3 विचारले जातात म्हणजे तुमचं 2 मिनिटात 5 मार्क. आणि जर 3 प्रश्न अशी आली तर मग तुमची चांदीच आहे. कारण 3 प्रश्न 6 मिनिटात तुमची 5 ह्याच्याने किती 15. ओके. 6 मिनिटात 15 प्रश्न सोडून जातील. तर आता सॉल्व्ह करताना कसं करायचं आहे. कोणत्या म्हणजे आता यात 3 टीम म्हणजे 3 भाग पडतात. एक आहे क्रिकेटर्सची नावं, एक आहे संघांची नावं आणि तिसरा आहे मालक जे आहेत त्यांची नावं. मग कोणत्या घटकासोबत जास्त वेळा कंपॅरिझन झाले तर इथं बघत असाल तर इथं KKR सोबत झालंय. इथं KKR म्हणजे याचा अर्थ IPLचे जे टीम आहेत यांच्यासोबत जास्त कंपॅरिझन झाले. त्यामुळं आपण जो टेबल बनवणार आहे त्या टेबलमध्ये IPLचे टीम आहेत ते या भागात लिहून घेणार आहे. IPLचे टीम म्हणजे आता कुठले कुठले टीम आहेत. KKR आहे, MI आहे, CSK आहे, DD आहे, RCB आहे. ओके. आणि पुढे आपल्याला 5 खेळाडू आणि 5 मालक यांची नावं लिहायची. म्हणजे इथं आहे सचिन, रोहित, शिखर, विराट आणि गौतम. ओके. आता आपल्याकडे जागा नाही त्यामुळे थोडस उभी नावं लिहिलेत जेणेकरून आपल्याला फक्त इथं टिक करायचंय. त्यामुळे एवढं पुरेसं आहे. IPLचे जे संघांचे मालक आहेत ते कोण आहेत. इथं आहे दत्ता, सुनील, योगेश, विष्णू आणि सिद्धेश. विष्णू आणि इथं आहे सिद्धेश. हा टेबल तयार झाला तुमचा. क्वेश्चन वाचत वाचत आपला बाकीचा पार्ट जो आहे तो तयार होणार आहे. आता बघा दत्ता KKRचा मालक आहे. दत्ता KKRचा मालक आहे. कुठे आहे दत्ता बाबा. बघितलाय. ओके. हा कुणाचा मालक आहे KKRचा. म्हणजे दत्ता जर KKRचा मालक आहे तर सुनील, योगेश, विष्णू आणि सिद्धेश हे KKRचा मालक असतील का. नाही तर त्यांना कट करून टाका. आणि जर दत्ता KKRचा मालक आहे तर तो इतर टीमचा मालक असेल का. नाही.
तर त्याला पण कॅन्सल करून टाका. पुढचं वाक्य बघा, पण सचिन आणि गौतम KKR कडून खेळत नाहीत. सचिन आणि गौतम, सचिन कुठे इथे आहे आणि गौतम हे KKR कडून खेळत नाहीत. पुढं विराट सिद्धेशच्या मालकीकडून खेळतोय. विराट हा सिद्धेशच्या मालकीकडून खेळतोय. ओके, या दोघांना बाण करूया कारण आपण या दोघांच्या मध्ये कॉमन कुठं टिक करू शकत नाही. विराट हा सिद्धेशच्या टीम कडून खेळतोय. शिखर DD साठी खेळत आहे. शिखर DD साठी खेळत आहे. शिखर हा DD साठी खेळतोय. जर शिखर याच्यासाठी खेळतोय तर तो CSK कडून MI कडून वगैरे खेळणार नाहीये आणि प्रत्येक टीम मधला एक एक मेंबर दिलाय, त्याच्यामुळं इतर खेळाडू हे DDच्या टीम मध्ये नाहीये. गौतम हा RCB कडून खेळत आहे. गौतम हा RCB कडून खेळतोय. जर गौतम RCB कडून खेळतोय तर इतर खेळाडू RCB कडून खेळू शकत नाहीत आणि गौतम सुद्धा इतर टीम मध्ये खेळू शकत नाही. हा, आता पुढे बघा काय लिहिले. गौतम RCB कडून खेळत आहे जो सुनीलच्या मालकीची नाही. म्हणजे गौतम हा RCB कडून खेळतोय आणि RCB हे सुनीलच्या मालकीचं नाहीये. म्हणजे RCBचा मालक हा सुनील नाही. आता हा एवढंच दिलंय. आता बाकीचं जे काही आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आणखीन काही राहिलंय का? ओके, दत्ता KKR चा मालक आहे पण सचिन आणि गौतम KKR कडून खेळत नाहीत. विराट सिद्धेशच्या मालकीकडून खेळतोय. हा, ओके, एवढंच आहे. आता विराट हा सिद्धेशच्या टीम कडून खेळतोय. विराट हा सिद्धेशच्या टीम कडून जर खेळत असेल तर इथं जर मी समजा टिक केलं तर तो KKR संघाकडून खेळतोय असं होईल. जर विराट KKR कडून खेळतोय तर विराटचा मालक कोण आहे? सिद्धेश आहे. पण ऑलरेडी आपल्याला KKR चा मालक कोण दिलाय? दत्ता दिलाय. याचा अर्थ विराट हा KKR चा खेळाडू नाहीये. म्हणजे KKR चा खेळाडू कोण झाला? रोहित. रोहित जर खेळतोय तर इथं क्रॉस होईल. अजून याच्यामध्ये आपल्याला विराट अजून काही हिंट एक राहिलंय असं वाटतंय मला. विराट सिद्धेशच्या मालकीकडून खेळतोय. शिखर DD साठी खेळत आहे. गौतम RCB कडून खेळत आहे. गौतम RCB कडून खेळत आहे जो सुनीलच्या मालकीची नाही आणि CSK विष्णू यांच्या मालकीची आहे. CSK विष्णू, हा एक तरी राहिलंच वाटलंच मला. CSK हा विष्णूच्या मालकीचा आहे. याचा अर्थ हे सगळे क्रॉस होते. आता इथं सुटेल. विष्णूच्या मालकीचा जर CSK आहे तर विराट त्या टीम कडून खेळेल का? नाही. तर मग विराटची टीम कुठली आली? MI. आणि MI चा मालक कोण झाला? सिद्धेश. ऑटोमॅटिक सगळे कॅन्सल झाले. आता इथं फक्त एक राहिलाय. CSK कडून खेळतोय सचिन आणि टीम मालक कोण आहे? विष्णू. हा आहे. इथं एकच राहिलाय म्हणजे RCB कडून मालक कोण आहे? योगेश आहे. आणि इथं राहिलाय जर योगेश इथं झाल्या मग हा कट होईल आणि DDचा खेळाडू आहे शिखर आणि त्यांचा मालक आहे सुनील. हे आपल्याला सॉल्व्ह झालेलं आहे. आता याच्यावर आपल्याला प्रश्न सोडवायचे. याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात बघा. MI चा मालक कोण? MI चा मालक कोण? हा टेबल तुमच्या समोर असेल तर याच्या पुढची जी 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातील ते तुम्हाला सॉल्व्ह होतील. MI चा मालक कोण आहे? MI चा मालक आहे सिद्धेश. दुसरा प्रश्न काय आहे? योगेशच्या मालकीच्या संघाकडून कोण खेळतोय? योगेशच्या मालकीच्या संघाकडून कोण खेळतोय? तर गौतम खेळतोय. तिसरा प्रश्न असा आहे, खेळाडू संघ मालक यांचे खालीलपैकी कोणते संयोजन बरोबर आहे? आता इथं ना आपल्याला देताना एक टीम दिली आहे. म्हणजे कशी? खेळाडू, संघ आणि मालक. मग याच्यामध्ये ऑप्शन आहेत बघा. ऑप्शन मी सांगते याचे फक्त. कुठलं करेक्ट आहे तुम्ही सांगायचं. CSK सचिन दत्ता. CSK सचिन दत्ता.
बी ऑप्शन आहे डीडी शिखर विष्णू, डीडी शिखर विष्णू। तिसरा आहे केकेआर विराट दत्ता, केकेआर विराट दत्ता। आरसीबी गौतम योगेश। आणि पाचवा ऑप्शन आहे यापैकी नाही। बघा कोणतं करेक्ट आहे। सीएसके सचिन दत्ता आहे का बघा, सीएसके सचिन विष्णू आहे, म्हणजे हा ऑप्शन कट झाला। आत्ताच आपण म्हणलं सचिन आणि विष्णू एकत्र आहेत, तर शिखर विष्णू पण एकत्र नाही। केकेआर विराट आणि दत्ता आहे का, केकेआर कडून विराट खेळत नाही म्हणून त्यांनीच सांगितलेलं आहे। आरसीबी गौतम आणि योगेश आहे का, आरसीबी गौतम, आरसीबी टीम कडून गौतम आहे आणि गौतमचा मालक योगेश आहे। तर तुमचा आन्सर आहे। इतकी सोपी प्रश्न असतात, फक्त आपल्याला हे टेबल तयार करता आलं पाहिजे। याचे पण काही ट्रिक्स आहेत, याच्यामध्ये सुद्धा पार्ट्स आहेत, याच्यामध्ये सुद्धा अजून काही अवघड प्रश्न असतात, सोपी प्रश्न पण असतात। हे मीडियमचा प्रश्न घेतला होता मी, जेणेकरून लक्षात यावं असे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत। सिटिंग अरेंजमेंट आहे, याच्यापेक्षा सोपं सिटिंग अरेंजमेंट आता जे मी हे घेतलंय हे अवघड वाटतंय, हे सोपं, हे आपल्याला इतकं जर अशा पद्धतीने सोडवता आलं तर इतकं सोपं वाटतंय। याचा अर्थ सिटिंग अरेंजमेंट किती सोपं असेल। ओके, विशिष्ट मांडणीनुसार पुस्तकं ठेवलेली असतात, त्याचा सुद्धा ABCD किंवा इतिहास वरती नाही, इतिहासच्या खाली विज्ञान विषयाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकांचं सुद्धा काहीतरी संघ करून ठेवलेला असतो, वर खाली ते करायचं असतं, किंवा अल्फाबेट न्यूमरिक वगैरे यांचं संयोजन असतं आणि ते सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं। अशा भरपूर IBPS मध्ये एकदम एंटरटेनिंग एन्जॉय करण्यासारखे प्रश्न असतात, ते आपण जेव्हा सॉल्व्ह करतो ना त्यावेळी आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही की म्हणजे आपण यामध्ये गुंतून जातो, आपल्याला लक्षात येत नाही आपण किती वेळ झाला याचा अभ्यास करतोय। खूप छोट्या छोट्या आणि खूप सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत, त्यामुळं IBPS पॅटर्ननुसार अभ्यासाला लागा। तुम्ही प्रत्येक परीक्षेची तयारी तुमची आपोआपच होऊन जाईल, त्यामुळं अभ्यासाला लागा। ओके, आपण नवीन बॅच आपण स्टार्ट करतोय, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 7 एप्रिल पासून आपली बॅच सुरू होतीये। रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता। आज 5 एप्रिल पर्यंत ऍडमिशन चालू आहे। ओके, बाकीसाठी माहितीसाठी जे काय आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुप दिलाय, मोबाईल नंबर असेल, तुम्ही कधीही मला कॉल करू शकताय आणि आमच्या क्लासेसला जॉईन करू शकताय। थँक्यू।